रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. शैलेश लेले सर आणि त्यांच्या संस्थेने सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी फॉरेन लँग्वेज शिकवण्यासाठी एक ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे. तर यामध्ये आपण जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकू शकतो. अतिशय माफक दरात आणि कोणत्याही वयोगटातली व्यक्ती हे कोर्स पूर्ण करू शकते. ह्याच भाषा शिकलेल्यांपैकी आपण अनेक जणांशी गप्पा मारल्या, ज्यामध्ये विद्यार्थी होते किंवा काही अधिकारी पदावरच्या व्यक्ती होत्या. याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला खास पुण्याहून जोडले गेलेले आहेत श्री अमोल शाहूराव लाड सर, जे जिल्हा परिषद बांगर हरगुडे वस्ती केसनंद हवेली पुणे या ठिकाणाहून आज आपल्याशी गप्पा मारतात. जे प्राथमिक शिक्षक आहेत, त्यासोबतच त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा ऍडिशनल चार्ज आहे आणि केंद्र समन्वयक म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. आणि शिक्षक म्हणून गेल्या 16 वर्षापासून ते विद्यादानाचं अतिशय छान असं काम करतात. तर एकूणच त्यांचा प्रवास आणि फ्लोआचा त्यांचा एक्सपिरियन्स या सगळ्याच बद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, खूप खूप मनापासून स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद मॅडम. तर एकूणच तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्यूल मधून आज आमच्यासाठी वेळ काढलाय, त्यासाठी खरं तर तुमचे आभार. आता सगळीच गडबड असणार आहे, शाळा कुठे सुरू झाल्या आहेत, कुठे होणार आहेत. तर या सगळ्या व्यस्त दिनचर्येतून आज तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि आमच्याशी गप्पा मारत आहात, याचा विशेष आनंद आहे. आम्हाला सुद्धा आनंद वाटतोय. आज विशेष अशा प्लॅटफॉर्मवरती आम्हाला तुम्ही आमंत्रित केलं, त्याबद्दल आम्हाला सुद्धा ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे आमच्यासाठी. धन्यवाद सर. तुमच्या प्रवासाबद्दल मला थोडं जाणून घ्यायला आवडेल की आपण मूळचे कुठले आहात आणि शिक्षक व्हावं असं तुम्हाला का बरं वाटलं होतं? नक्कीच. माझं नाव अमोल शाहूराव लाड आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सध्या बांगर हरगुडे वस्ती केसनंद तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तसं माझं मूळ गाव बीड जिल्ह्यातील चिखली या गावी. खरं तर चिखली गाव म्हटलं तर एक आध्यात्मिक वारसा लाभलेलं गाव आहे आणि ज्या ठिकाणी गैनीनाथांचा जन्म चिखलातून झाला म्हणून असं गावाचं नाव चिखली आहे. माझं बालपण तिथे झालं. बाल शिक्षण मी गावामध्ये पूर्ण केलं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये. आणि खरं तर आपल्या जीवनावरती प्राथमिक शिक्षकाचा प्रभाव खूप होता आणि असतोही. त्यामुळे कुठेतरी मनामध्ये एक सुप्त इच्छा असते की बालपणी आपल्याला काय व्हायचं, तर आपण सहज सांगतो की मला शिक्षक व्हायचंय, कारण आपल्या समोर ती एक आदर्श व्यक्ती आपल्या समोर असते. आणि माझं उच्च शिक्षण झाल्यानंतर हिंगोली येथे सातव हायस्कूल कळमनुरी या ठिकाणी माझा गव्हर्नमेंट थ्रू नंबर लागला आणि पुढे मी माझं BEdचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये हे माझं पहिलं पाऊल ठरलं. आणि राज्यस्तरीय परीक्षेद्वारे ज्यावेळेस CET झाली 2010 ला आणि माझी निवड पुणे या जिल्ह्यामध्ये झाली. कारण पुणे हे एक विद्येचं माहेरघर असल्यामुळे आम्ही पहिला प्रेफरन्स पुण्याला दिला आणि त्या ठिकाणी माझी निवड झाली. आणि ह्या शाळेवर जिथे तुम्ही आहात तिथेच आधीपासून होतात की काही वेगवेगळ्या शाळांमधून बदली करून तो अनुभव गाठीशी घेऊन तुम्ही इथे आलेले आहात? नाही, निश्चित. पुणे शहर आपल्याला वाटतं की खूप मोठं वैभवशाली शहर आहे, पण पुण्यामध्ये असा काही भाग आहे ज्याची कल्पना आम्हाला नव्हती. सुरुवातीला ज्यावेळेस माझी फर्स्ट अपॉइंटमेंट झाली ही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील, आपल्याला माहित असेल वरंदा घाट हे खूप दुर्गम भाग आहे आणि यामध्ये शिळीम हे गाव माझं पहिलं नोकरीचं गाव होतं. ज्या ठिकाणी अतिशय महाबळेश्वरची जी रांग आहे, सह्याद्रीच्या उंच डोंगर दऱ्यामध्ये वसलेली ही गावं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपल्याला वारसा, आपण जिथून सुरुवात झाला, रायरेश्वरच्या डोंगर रांगामध्ये हे छोटस गाव आहे. आणि त्या ठिकाणी माझी पहिली सुरुवात झाली 2010 ते 2016 मी त्या ठिकाणी कार्यरत राहिलो आणि अतिशय सुंदर अनुभव मला त्या ठिकाणी आला. अतिशय दुर्गम डोंगर भागामध्ये काम करताना विद्यार्थ्यांशी एकरूप होता आणि माझ्या आतमधला जो शिक्षक आहे तो जागृत होण्यासाठी ते गाव खूप महत्वपूर्ण ठरतं आणि आजही नाळ माझी त्या गावासोबत जोडलेली आहे. आणि तेथील काही अनुभव आम्हाला खूप छान सांगता येतील की अतिशय डोंगर भागामध्ये मुलींना जिथे शिक्षण नव्हतं त्या ठिकाणी आम्ही जी प्राथमिक शाळा होती ती 8वी पर्यंत नेली आणि मुलींना शिक्षण प्रवाहात टिकून ठेवलं. आज माझ्या विद्यार्थिनी इंजिनियर आहेत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेलेल्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते पुढे त्यांनी स्थान निर्माण केलं. ही माझ्यासाठी एक शिक्षक म्हणून प्राऊड फिलिंग आहे. क्या बात आहे, मस्तच. बरं, इथल्या शाळेवरचा अनुभव कसा आहे? विद्यार्थी संख्या कशी आहे? पालक वर्गामध्ये शिक्षणाविषयी किती आत्मीयता आहे, त्याबद्दल काय सांगाल?
अगदी निश्चित. सध्या आपण पाहतो की कुठेतरी शासकीय शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा कमी होत असताना सुद्धा आज आता जी आमची शाळा आहे अतिशय पुण्याच्या जवळ आणि शहरी भागालगत असल्यामुळे आमचं आव्हान आहे इंग्लिश मिडियम मोठ्या मोठ्या शाळा आहेत, जसे हम्म. मोठ्या मोठ्या संस्था आमच्याकडे आहेत. हाय क्लास एज्युकेशन असताना आम्ही सुद्धा एक जिल्हा परिषद शाळा म्हणून या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी हे सध्याचा जो अनुभव आहे तो आज तुमच्या समोर मी शेअर करणार आहे. बर. आणि अनुभव खूप आम्हाला सकारात्मक आहे. हम्म. अगदी 40 वरून आता आमची पटसंख्या 150 पार गेलेली आहे. वा. यामागे सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांचं आमच्या पुणे जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत गजानन पाटील साहेब आहेत, आमच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी असतील, हम्म. सर्व कर्मचारी असतील, पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन आम्ही सुद्धा आज स्पर्धेमध्ये खंबीरपणे उभा आहोत. आणि यातीलच एक महत्वाचा उपक्रम फॉरेन लँग्वेज हा मी तुमच्या समोर आज सांगणार आहे. बर. मागील 2 वर्ष झालं पुणे जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम ज्याला मॉडेल स्कूल आपण म्हणतो हम्म. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या शाळा मॉडेल स्कूलमध्ये घेतल्या जातात आणि त्यामधील त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या संस्थांशी त्यांनी ओळख करून दिली की आपण जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर वेगवेगळ्या संस्था सुद्धा शिक्षण क्षेत्राशी काम करतात. याची ओळख साहेबांच्या माध्यमातून आमची फ्लो अशी झाली आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ही संस्था अतिशय माफक दरामध्ये, म्हणजे ज्याला आपण कोणतंही जास्त शुल्क नाही, फक्त 100 ते 200 रुपयामध्ये विद्यार्थी त्यांची लेव्हल 1 परीक्षा पास करू शकतात एवढं साहित्य त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि याची माहिती आम्हाला पुणे जिल्हा परिषदेकडून समजली. हम्म. मागील 1 वर्षाचा अनुभव आमचा फ्लोआ सोबत आहे आणि आम्हाला त्यांनी जर्मन लँग्वेज असेल, फ्रेंच लँग्वेज असेल, सर्व शिक्षकांना त्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाचं किट दिलेलं आहे. आणि हे करत असताना सुद्धा पुणे जिल्हा परिषदेने आमचे जेवढे शिक्षक यामध्ये काम करतायत या सर्वांचं ऍडमिशन पुणे युनिव्हर्सिटी येथे रानडे इन्स्टिट्यूट या ठिकाणी आमचं घेतलेलं आहे आणि तिथे सुद्धा आम्ही फॉरेन लँग्वेजचं शिक्षण आम्ही सर्टिफाईड कोर्स त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत. बर, खूपच छान. बरं, किती विद्यार्थी आतापर्यंत ह्या कोर्सला एनरोल झाले? आमच्या शाळेतील इयत्ता 5वी आणि 6वीचे म्हणजे जवळपास 45 विद्यार्थी या कोर्समध्ये एनरोल झालेले आहेत आणि त्यांनी लेव्हल 1 ची त्यांची तयारी आता पूर्ण आहे. आणि या जून महिन्यामध्येच आता त्यांची एक्झाम शेड्यूल होईल आणि त्या एक्झाम साठी ते प्रिपेअर झालेले आहेत. बर. आणि काही रिझल्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी लागला असं कधी झालं का, की एखाद्या विद्यार्थ्याला खूप छान मार्क्स मिळाले, कधी काही सत्कार झाला, अशा काही घटना गेल्या वर्षभरात घडल्यात का? अगदी. ज्या वेळेस आम्ही काही छोटे छोटे व्हिडिओ विद्यार्थी बोलताना आम्ही आमच्या स्टेटसला ठेवत होतो, खूप सकारात्मक राज्यभरातून आम्हाला प्रतिसाद येऊ लागले की आम्हाला सुद्धा आमच्या मुलांना शिकवायचंय. कारण आज आपण पालकांमध्ये जिज्ञासा पाहतो की काहीतरी माझ्या मुलांना नवीन आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आमचे विद्यार्थी छोटे छोटे संवाद करायचे, त्याचे व्हिडिओ आम्ही पोस्ट करायचो, तर राज्यभरातून मग आम्ही त्यांना प्रेरित करत असो की फ्लो अशी संस्था आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना एनरोल करू शकता, ज्यांचे युट्यूब वरती पण आपल्याला संपूर्ण व्हिडिओ आहेत आणि त्यांचा अभ्यासक्रम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि एक आनंददायी गोष्ट आमच्यासाठी एक प्रेरणादायी ठरली म्हणजे पुणे जिल्ह्यातील महात्मा फुले यांचे जन्मगावी खानवडी या ठिकाणी राज्यातली पहिली सीबीएसई बोर्डची शाळा इंग्रजी माध्यम शाळेचं उद्घाटन अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी संवाद साधला. ही आमच्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट ठरलेली आहे. त्याबद्दल मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, या सर्वांसोबत विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर संवाद साधला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं देवेंद्र फडणवीस यांनी की खूप छान असे जिल्हा परिषदचे विद्यार्थी सुद्धा आज आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषा शिकतायत. आणि आमच्या शिक्षण विभागातील सर्व सचिव, डायरेक्टर सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे आणि त्यामुळे आमच्या शाळेचं सुद्धा नाव पूर्ण राज्यभर या ठिकाणी अधोरेखित झालं. क्या बात आहे. वा. एकूणच ह्या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अशा पद्धतीचा उपक्रम असणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? खूप महत्वाचे उपक्रम आहेत कारण आज स्पर्धेमध्ये टिकून राहताना आज आपण आंतरराष्ट्रीय जगाशी एका क्लिक वरती जोडले गेलेलो आहोत. आज हे 21व्या शतकामध्ये आपण सर्वजण एक होत असताना तसं पाहिलं तर वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेज शिकणं महत्वाचं आहे. तिथली संस्कृती असेल, तिथली भाषा असेल, तिथे खाद्य संस्कृती असेल किंवा ज्यावेळेस आपण पर्यटनासाठी जातो त्या वेगवेगळ्या संधीसाठी ह्या भाषा आपल्याला येणं गरजेचं असतं. आणि त्यातली त्यात जर लहान मुलं ही भाषा शिकत असतील तर त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या जिज्ञासाचा विकास होण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे.
बरोबर. आणि या भाषेबद्दल मला सांगायचं म्हटलं तर जगामध्ये जवळपास 30 कोटीपेक्षा जास्त लोक फ्रेंच लँग्वेज शिकतात आणि त्यामुळेच आम्ही ही भाषा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, जागतिक स्तरावरची भाषा शिकवण्यासाठी आम्ही स्वतः स्वयंप्रेरित झालो आणि आता विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. वाह! बरं, हे कोर्सेस विद्यार्थी करत असताना कधी तुम्हाला इच्छा नाही झाली, की आपणही यापैकी एखादी भाषा शिकावी असं? नाही निश्चित. आम्ही स्वतः त्याच्यामुळे स्वतः शिकतोय आणि खरं तर आपल्या आता समजा माझं वय आता 35 प्लस आहे. त्याच्यामुळे आपल्या शिकण्याचा वेग आणि मुलांचा शिकण्याचा वेग याच्यामध्ये खूप अंतर आहे. मुलं सहजतेने शिकतायत आणि जी भाषा बालपणामध्ये शिकली जाते ती चिरकाल टिकते आणि आज आपण त्याच्यामुळे आम्ही सुद्धा ती भाषा शिकतोय आणि दररोज त्याचा मी सुद्धा सराव करतो माझ्या विद्यार्थ्यांसोबत आणि खूप छान वाटतं. मला सुद्धा प्राऊड फिलिंग होतं, की सांगावसं वाटतं त्याच्यामध्ये जसं की बॉन्जूर. बॉन्जूर म्हणजे नमस्कार. बॉन्सॉर म्हणजे शुभ संध्याकाळ. मेर्सी म्हणजे जसं आपण थँक्यू म्हणतो. मेर्सी म्हणजे धन्यवाद. असे खूप सुंदर शब्द आहेत आणि याचा अजून एक अनुभव मला या ठिकाणी अधोरेखित करावासा वाटतो. ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांची स्थळ भेट किल्ले सिंहगड या ठिकाणी घेऊन गेलो आणि तिथे काही पर्यटक आले होते फॉरेन मधून आणि ज्यावेळेस आमचे विद्यार्थी सुंदर अशा गणवेशामध्ये तिथे होते बसलेले आणि त्यांनाही मोह आवरला नाही की आपण चला इथली इंडियामधली मुलं आहेत त्यांच्यासोबत एक फोटो काढूया. आणि ज्यावेळेस आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं फ्रेंचमध्ये स्वागत केलं म्हणजे बॉन्जूर, त्यांना खूप आनंद वाटला की आमच्या इकडली भाषा सुद्धा मुलं इकडं आनंदाने शिकतात. म्हणजे ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस फ्रेंचचे अध्यक्ष आले त्यावेळेस सुद्धा त्यांना सांगितलं की फ्रेंच लँग्वेज आज आमच्याकडे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये सुद्धा शिकवली जाते. त्यांनी सुद्धा ते अतिशय म्हणतो आपण की कौतुक केलं आपल्या सर्व शिक्षण व्यवस्थेचं सुद्धा आणि त्यांनी सुद्धा खूप मोठं पाऊल पुढे टाकलेलं आहे. मुलांना शिक्षणाच्या पुढच्या संधी सुद्धा ते उपलब्ध करून देत आहेत. वा, मस्तच. म्हणजे हा प्रसंग ऐकून खरोखरच मला खूप छान वाटलं, की आपण नुसतं शिकायचं किंवा काहीतरी नवीन गोष्टीची ओळख करून घ्यायची इथपर्यंत मर्यादित न राहता त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा विद्यार्थ्यांनी केलं आणि इतक्या कमी वयामध्ये आज त्या परदेशी पाहुण्यांचं स्वागत त्यांनी त्यांच्या भाषेत केलं. ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे. आणि ज्यावेळेस असे विद्यार्थी शिकतात आणि छोटे छोटे अनुभव आम्हाला यायला येतात की ज्यावेळेस फ्रेंच मध्ये विद्यार्थी संवाद साधतात. आज आमच्या शाळेमध्ये सुद्धा सहज मुलं, मी ज्यावेळेस शाळेत जातो बॉन्जू मिशो म्हणजे या पद्धतीने माझं स्वागत करतात. म्हणजे मलाही भारावून जातं ज्यावेळेस नवीन कोणी माझ्यासोबत असतील, माझे सहकारी मित्र असतील, त्यांनाही उत्सुकता निर्माण होते आणि त्याही दृष्टीने आपल्याला म्हणतो की एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेमध्ये चालू असल्याचा अभिमान आपल्याला होतो. आणि पालकांना सुद्धा वाटतं की आमचे विद्यार्थी जरी जिल्हा परिषद शाळेत जात असतील तरी ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेमध्ये गेल्याचा भाव त्यांना या ठिकाणी निर्माण होत आहे. वा वा वा, खूपच छान. एकूणच हे सगळे अनुभव ऐकून खूप छान वाटतंय की आपण जे काही प्रयत्न करतो आहोत त्याचं कुठेतरी फळ मिळताना दिसतंय हे बघून खूप छान वाटलं. फ्लोआविषयी काय सांगावंसं वाटतं की शैलेश लेले सरांनी इतका छान हा उपक्रम राबवला, इतक्या कमी दरामध्ये सगळ्या वयोगटातल्या व्यक्ती ह्या दोनही भाषा अगदी आपल्याला सवड असेल त्यावेळेला शिकू शकतात. हे अनेक प्लस पॉइंट या कोर्सचे आहेत. तर हा जो इनिशिएटिव्ह आहे याबद्दल जर का वोट ऑफ थँक्स द्यायचं असेल शैलेश लेले सरांना किंवा त्यांच्या सगळ्या टीमला, तर मग काय पद्धतीने तुम्ही त्यांना थँक्यू म्हणाल? अगदी खूप खूप थँक्यू आहे शैलेश लेले सर असेल आणि त्यांची पूर्ण जी टीम असेल. अगदी त्यांनी शाळेमध्ये येऊन ऍप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं, तुम्हाला व्हिडिओ पाहताना काही अडचणी आल्या तर त्या कसं सॉल्व्ह करायच्या, ऍप्लिकेशन रन कसं करायचं, विद्यार्थ्यांना एक एक व्हिडिओ तुम्ही कसं सेंड करू शकता, विद्यार्थ्यांचा अधिक सराव तुम्ही कसं घेऊ शकता, याचं बारकाईने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. जिल्हा स्तरावरती त्यांनी कार्यशाळा आमच्या आयोजित केल्या आणि विशेष म्हणजे आमच्या सर्वांचा सन्मान सुद्धा त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत आमच्या पुणे जिल्हा परिषद मध्ये केला आणि ही एक आमच्यासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणजे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ही पूर्ण संस्था असेल, त्यांची टीम असेल, विद्यार्थ्यांसाठी खूप तळमळीने काम करते. हे पाहून सुद्धा आम्हालाही अधिक काम करण्याची प्रेरणा सरांकडून मिळते. सर स्वतःही 1-2 वेळा आमची भेट झालेली आहे. खूप पोलाईट पर्सन आहेत आणि विद्यार्थ्यांप्रती आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी ते खूप आम्हालाही प्रेरित करतात आणि आम्ही सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहोत. तुमच्याशी गप्पा मारून एक प्रकारचं समाधान मिळालं की ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने सुरू आहे ह्या जेव्हा गोष्टी लक्षात आल्या तुमच्या बोलण्यातून, तेव्हा खरोखरच अभिमान वाटला की आपण एका खूप चांगल्या संस्थेशी जोडले गेलेलो आहोत आणि ज्याच्यानी नक्कीच पुढच्या पिढीचं भलंच होतं आहे. तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना काही आव्हान करावंसं वाटतं का की आपण सुद्धा ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यावं किंवा ह्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा, यासाठी काय सांगाल?
अगदी बरोबर आहे. मला सर्व श्रोत्यांना सांगावं वाटेल, की अशी संधी पुन्हा येत नाही. आता जर आपल्या घरामध्ये छोटी मुलं असतील, तर तुम्ही त्यांना प्रेरित करा आणि फ्लोआचा पूर्ण कोर्स या ठिकाणी तुम्ही एनरोल करू शकता. अगदी माफक दरामध्ये आहे, म्हणजे नगण्य फी आहे, जसं मी मगाशी सांगितलं. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हिडिओ असतील, सराव साहित्य आहे, संवाद आधारित अभ्यासक्रम आहे आणि त्यांची परीक्षा सुद्धा जी लेव्हल 1 असेल, लेव्हल 2 असतील, हे सुद्धा करण्याचं ओरिएंटेशन काम ते करतायत आणि आपण सुद्धा आपल्या विद्यार्थ्याला एक फॉरेन लँग्वेज ओळख करून द्यावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुद्धा आपण जागृत राहण्यासाठी अशा लँग्वेज शिकणं खूप गरजेचं आहे. मला या ठिकाणी अधोरेखित करावं असं वाटतं, की आज आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये फक्त माझीच शाळा नाही तर अनेक शाळांमध्ये जर्मन लँग्वेज असेल, फ्रेंच लँग्वेज असेल, त्याच पूर्णपणे शिकवल्या जातात मागील 2 ते 3 वर्षामध्ये. माझे सहकारी मित्र सचिन साकोकर सर आहेत, त्यांची सुद्धा शाळेतील विद्यार्थी खूप छान संवाद साधतात. आमच्या परिसरातील ज्या सर्व शाळा असतील, लोणीकंद आहे, केसनंद शाळा असेल, या ठिकाणी सुद्धा अनेक विद्यार्थी एनरोल झालेले आहेत आणि इतर पालकांनी सुद्धा याकडून प्रेरणा घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. क्या बात आहे, खूपच छान. आज तुमच्याशी गप्पा मारून अनेक गोष्टींच्या बाबतीतली संदर्भातली माहिती समजली, ज्ञानात भर पडली आणि कसं आपल्या विद्यार्थ्यांना ह्या फॉरेन लँग्वेज शिकल्याचा फायदा होतोय हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने लक्षात आलं. आपण घेत असलेली विद्यार्थ्यांप्रतीची मेहनत ही नक्कीच प्रशंसनीय आहे आणि एकूणच आत्तापर्यंतचं आपलं काम, आपण घेत असलेली मेहनत याचं खरोखरच कौतुक आहे. यापुढील सुद्धा सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि आज तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी गप्पा मारायला सहभागी झालेले होते जिल्हा परिषद बांगर हरगुडे वस्ती, केसनंद हवेली, पुणे या ठिकाणाहून श्री अमोल लाडसर. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.